येस, माझा आवाज येतोय का ऑनलाईन मेंबर्स? Yes, sir. Yes, sir. ओके. सो गुड आफ्टरनून. Let's start with today's meeting. Okay. ओके. सो काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चर मध्ये? सुपर कीवर्ड बघितलं होतं, ऍबस्ट्रॅक्ट क्लास बघितलं होतं क्लास. सुपर कीवर्ड आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास बघितला होता. ओके. अजून काय बघितलं होतं? इनहेरिटन्स. राईट. किती टाईपचे इनहेरिटन्स असतात पायथन मध्ये? फुल कोणते टाईप, कोणते असतात? लेवल, मल्टी लेवल, मल्टिपल, हायरार्चिकल. व्हेरी गुड. राईट. 4 टाईपचे इनहेरिटन्स असतात. So now today we will move forward and we will discuss the last topic of this particular session, that is polymorphism. Okay. पायथन मध्ये इंटरफेस नावाचा कन्सेप्ट नाहीये. सो जे आपण ऍबस्ट्रॅक्ट यूज केलं होतं ऍबस्ट्रॅक्ट क्लास, हाच कन्सेप्ट आहे. आणि डेटा ऍबस्ट्रॅक्शनचा जरी कन्सेप्ट आला तरी बेसिकली त्याच्याच अराउंडली तो कन्सेप्ट फिरत असतो. ओके. सो जर तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट क्लास क्रिएट केला, त्यामध्ये डेफिनेशन क्रिएट केला, त्याचा ऑब्जेक्ट नाही क्रिएट करता येत, तर बेसिकली तो ऑब्जेक्ट आपल्याला तो क्लास इनहेरिट करावा लागतो आणि नंतर त्याचे फंक्शन्स यूज करावे लागतात. तर हा जो एक पूर्ण सिनॅरिओ आहे हा ऍबस्ट्रॅक्शनच्या अंडर येतो. त्यामुळे आपला एकच इम्पॉर्टंट पॉइंट राहिलेला आहे, तो म्हणजे पॉलिमॉर्फिझम. ओके. त्याचबरोबर मी हे सांगितलं होतं की पायथन मध्ये बेसिकली मेथड ओव्हरलोडिंग वर्क होत नाही. इट डझंट सपोर्ट मेथड ओव्हरलोडिंग. अशा खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत जिथे मेथड ओव्हरलोडिंग सपोर्ट करत नाही. सो इफ आय टेक एन एक्झाम्पल लाईक जावास्क्रिप्ट, इट डझंट सपोर्ट मेथड ओव्हरलोडिंग. त्यात तो सपोर्टच नाही डायरेक्ट. ओके. सो येस, जस्ट अ मिनिट. सो येस. सो काय असतं बरं पॉलिमॉर्फिझम? पॉलिमॉर्फिझम मीन्स वन थिंग टेकिंग मोर दॅन वन फॉर्म. म्हणजे एखादी मेथड आहे, आपण वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळी यूज करतो असं. ओके, व्हेरी गुड. हा, सेम फंक्शन नेम किंवा मेथड नेम जे वेगवेगळ्या टास्क परफॉर्म करतात. ओके. सो जसं सपोज तुम्ही एक बुक नावाचं फंक्शन क्रिएट केलंय. काय फंक्शनचं नाव? बुक.
आता तुमच्या माइंडमध्ये बुक बद्दल काय येतंय? एक बुक, राईट? बट टेक्निकली बुकिंग म्हणजे सपोज हॉटेल बुकिंग असो, रिसॉर्ट बुकिंग असो, ओके, तर तिथे पण बुक येतं. प्लस जर मूवीचं तिकीट तुम्हाला बुक करायचंय, जे तुम्ही येत्या सॅटर्डेला बघायला जाणार आहे, ओके, सो तो एक बुकचा पार्ट येतो. म्हणजेच एक स्पेसिफिक फंक्शन जे वेगवेगळ्या क्लासमध्ये असतं आणि ते वेगवेगळ्या टास्क परफॉर्म करतात. याला काय म्हणतात कॉमनली? येस, पॉलिमॉर्फिझम. ओके, तुम्ही कोणतं पण एक्झाम्पल घेऊ शकताय. आपण जे आतापर्यंत याच्या आधी पण एक एक्झाम्पल बघितलं, मेथड ओव्हर रायडिंग. त्यामध्ये पण काय असतं? पॅरेंट क्लास असतो, त्याचं वेगळं फंक्शन असतं, म्हणजे एक फंक्शन असतं. चाइल्ड क्लास असतो, त्याचं एक फंक्शन असतं. आणि त्यानंतर काय करतो आपण? जर आपण पॅरेंट क्लासच्या फंक्शनला कॉल जर केलं, तर ऑब्व्हियसली तो ओव्हर राईड होईल आणि तो स्वतःच आउटपुट देईल. बरोबर? जर मी पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट जर क्रिएट केला, तो त्याचा आउटपुट देईल. येस ऑर नो? समजून घेऊया. ओके, सो येस, सो एक एक्झाम्पल घेऊया यासाठी आपण. अँड फर्स्ट ऑफ ऑल आय विल जस्ट गो विथ our batch. So today is our day 16. And over here, let's open this one with VS Code. So just I will say one dash poly dot py. Okay, so let's say class आहे आपल्याकडे. Okay, so just I will say a class, suppose student. Okay, क्लासचं नाव काय आहे? स्टुडंट. आणि एक क्लास आहे टीचर. दुसरा क्लास कोणता आहे? टीचर. आता या दोन्ही पण क्लासमध्ये आपण एक फंक्शन लिहू शकतोय, पेमेंट. काय फंक्शनचं नेम? पेमेंट. ओके, सो हियर इथे मी प्रिंट बनेल स्टुडंट पेमेंट आणि सेम फंक्शन मी इथे लिहू, विच विल बी टीचर पेमेंट. आता मला सांगा दोन्हीमध्ये काय फरक आहे? जेव्हा तुम्ही स्टुडंट डॉट पेमेंट कॉल कराल तेव्हा काय असेल? कोण पे करेल? स्टुडंट क्लासला पे करेल, बरोबर? आणि जर टीचर असेल तर काय काय पेमेंट असेल? क्लास टीचरला पे करेल. समजतंय का तुम्हाला? लक्ष येतंय का जे मी सांगतोय? बेसिकली जेव्हा मी पेमेंट हे फंक्शन वापरतोय, दोन्ही पण ठिकाणी पेमेंटच फंक्शन आहे, पण त्यांचं वे हा वेगळा आहे. इथे पेमेंट रिसिव्ड होतं, इथे पेमेंट सेंड होतं. समजतंय का? सो अ function having same name but two different forms is called as a polymorphism. ओके, आता क्वेश्चन असा असतो की काही माइंडमध्ये की हे व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे, पॉलिमॉर्फिझम पाहिजे का? तर आन्सर येस. कधी कधी रिक्वायरमेंट असते. तुम्ही जर कोड करताय आणि त्या कोडमध्ये जर असा एक एरिया आला जिथे तुम्हाला दोन सेम फंक्शन नेम असतील बट त्यांचं सेम फंक्शन नेम असेल बट बिहेवियर वेगवेगळं असेल, अशा ठिकाणी तुम्हाला कोड हा लिहावाच लागतो. इथे डुप्लिकेशन किंवा रिडंडन्सी होणार नाही का? कारण त्यांचे फॉर्मच वेगळे. जसं इथे स्टुडंट पे करणार आहे, सो पेमेंट गेटवे वरती जेव्हा स्टुडंट पे करेल, तो पे म्हणेल, तेव्हा एक पेज ओपन होईल, तो तिथून QR कोड स्कॅन करेल आणि पेमेंट कंप्लीट करेल. दॅट इज वॉट द फर्स्ट फंक्शन. आणि जे सेकंड फंक्शन इथे काय होणार आहे? ऍडमिन पॅनलमध्ये क्लासचा जो HR आहे तो जाईल, टीचरला सिलेक्ट करेल, अमाऊंट असेल त्याची सॅलरी, क्रेडिट म्हणेल, बँकच्या अकाउंटवरून त्याला तो सेंड होईल. दोन्ही ठिकाणी काय होत आहे? एका ठिकाणावरून पेमेंट येत आहे, दुसऱ्या ठिकाणून पेमेंट जात आहे. दिस इज द कॉन्सेप्ट विच इज कॉल्ड ॲज अ पॉलिमॉर्फिझम. लक्षात आलं? येस.
चला वन बाय वन समजून घेऊया. काय असतं बेटा इनकॅप्सुलेशन? एखादा डेटा हा हा काय असतं इनकॅप्सुलेशन? डेटाच राहतो सगळ्या ठिकाणी. पुऱ्या पायथन मध्ये तुम्ही डेटा शिकणार आहे. येस, ऑनलाईन मेंबर काय असतं इनकॅप्सुलेशन? स्नेहल Wrapping up data into single unit is called as variable and encapsulation. function in single unit. व्हेरी गुड. रॅपिंग अ डेटा इंटू अ सिंगल युनिट. ओके, जसे हे चॉकलेट आहे, याला रॅप केलेलं आहे इंटू अ सिंगल युनिट, त्याला काय म्हणतात? चॉकलेट नाही, काय म्हणतात त्याला? एनकॅप्सुलेशन. व्हेरी गुड. इनहेरिटन्स काय असतं? खूप दिवसांनी दिसल्यात तुम्ही, बोला. हा येस, तेच, त्यालाच इनहेरिटन्स म्हणतात. कोण सांगेन? येस, लास्ट. इनहेरिटन्स. बाळांनो, एवढे ओपी तुम्ही दुसरूंदा तिसरूंदा शिकू राहिले आता. हा, acquiring a property from parent to child is called as inheritance, right? हा, त्यांना समजलं. सांगा ऍबस्ट्रॅक्ट क्लास काय असतो? अरे बापरे, हे कुठं आला आता तुम्ही? हा सांगा मॅडम. नो, परत एकदा प्रॉपर डेफिनेशन सांग. लास्ट. तुम्ही कोपऱ्यातच बसता मॅडम, एक तर या किंवा एक तर त्या. साक्षी मॅडम सांगा. तोंडातलं तो अजिबात पुटपटायचं नाही, मला शिवाय देऊ राहिला काय समजतच नाही. येस, ऑनलाईन मेंबर सांगा. Inheritance is the mechanism of deriving one class from another class. हा, ते झालं होतं ऍबस्ट्रॅक्ट क्लास. Action is a process of hiding implementation detail and provide essential detail to the user. बरोबर आहे. ऍबस्ट्रॅक्शन आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास बऱ्यापैकी सारखंच वर्क होतं. तर ऍबस्ट्रॅक्ट क्लास काय असतो? एक असा क्लास ज्याचा ऑब्जेक्ट क्रिएट नाही होत, पण त्यामध्ये डेफिनेशन आणि ब्ल्यू प्रिंट्स असतात. ओके, काय असतात? डेफिनेशन आणि ब्ल्यू प्रिंट असतात. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही, तर तोच एक ऍबस्ट्रॅक्शनचा फॉर्म झाला तुमच्यासाठी. बरोबर, व्हेरी गुड. मला सांगा मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड रायटिंग मधला फरक काय? ऑनलाईन मेंबर नाही सांगणार, जेव्हा मी विचार तेव्हा. मॅडम सांगा. सांगा पटकन. खाली बघू नका, मला काय इथे 4-5 कॅन्डिडेट. चला पटकन, तुम्ही डेफिनेशन लिहिलंय नोटबुक मध्ये. चला फास्ट, कोण सांगेल? हा, मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय? ओव्हर रायडिंग म्हणजे काय? पॅरेंट क्लासची जी मेथड असते ती आपण चाइल्ड क्लासमध्ये रिक्रिएट करतो. बरोबर, तिला काय म्हणतात? मेथड ओव्हर रायडिंग. मेथड ओव्हरलोडिंग जे असतात ना, बेसिकली पायथन मध्ये नाहीये. पण जर विचारलं कोणी डेफिनेशन, तुम्ही सांगू शकताय की लाईक अ क्लास which has two similar functions with different parameters. Okay, two similar function with different parameter is called as a method overloading, जे की पायथन मध्ये नाहीये. ऍक्सेस मॉडिफायर कोणते कोणते असतात बरं? ओम बेटा. प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड. व्हेरी गुड. चला आता मला कोण एक्सप्लेन करेल की सेटर्स आणि गेटर्स काय असतात? ऑनलाईन मेंबर कोणी पण एक जण ऑनलाईन मध्ये. सेटर्स आणि गेटर्स काय असतात? सेटर आणि गेटर काय असतात आणि काय यूज करायचे असतात?
Yes, anyone from online? So what is a setter and what is a getter? सेटर म्हणजे प्रायव्हेट व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलण्यासाठी वापरतात आणि प्रायव्हेट आणि गेटर म्हणजे प्रायव्हेट व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवण्यासाठी वापरतात. व्हेरी गुड. बेसिकली एखादा व्हेरिएबल जर असेल त्याचा डेटा जर आपण प्रिझर्व केला, ओके, प्रिझर्व का करायचा? कारण असं असू शकतं की तो डेटा खूप एसेन्शियल आहे टू अवॉइड द रायटिंग. मग अशा केसमध्ये जर मला फक्त त्याला रीड करायचं आहे, आय जस्ट वॉन्ट टू परमिट दॅट डेटा टू गेट रीड, इन दॅट केस वी यूज गेटर. आणि जर आपल्याला असं वाटलं की नाही हा डेटा आपल्याला राईट पण करायचा आहे, बट मला त्या प्रायव्हेट व्हेरिएबल जो असेल, ओके, तर त्या प्रायव्हेट व्हेरिएबलला तो डेटा अपडेट झाला पाहिजे, दॅट्स इट. सो इन दॅट केस वी यूज सेटर्स. So setters and getters are very commonly used to handle a privatized variable data, okay, to avoid accidental scenarios. याच्यासाठी बेसिकली त्याचा वापर केला जातो. या किती लवकर उगवलात आपण दोघं साईश. खाली चहा पित होते का मोनूकडे? नाही, मॅगी करत होते. तो मॅगी बनवतो बरं काय, पाणी कुठून आणतो ते मला नाही माहिती, ते फक्त पाहून घ्या. ओके, सो यस, इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? नो. Very good. Now we are going to start our 6th and last chapter of Python, that is called as a packaging, modeling and libraries. Okay? खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा टॉपिक तुम्हाला समजणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर हे समजलं नाही तर पुढे चालून खूप प्रॉब्लेम येतील. ओके? आणि ज्यांना ChatGPT त्यांचा बेस्ट फ्रेंड वाटतोय तो पण दागा देऊ शकतोय. त्यामुळे हे कन्सेप्ट थोडीशी समजून घ्या. ओके, लेट्स स्टार्ट. सो लेट मी सेव्ह दिस. लेट मी सर्वात आधी मी ते कमेंट्स ऍड करेल सो दॅट चॅप्टर नंबर 5 आपला क्लोज झालाय. ओके, सो आपण चॅप्टर 5 मध्ये काय काय बघितलं होतं? फाईल हँडलिंग, एक्सेप्शन्स अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. बरोबर? नियर अबाउट माझ्यामध्ये आपण 3 दिवस दिले होते याच कन्सेप्टला लर्न करण्यासाठी. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट आवर नेक्स्ट पार्ट, that is going to be, yes, now we are going to start our next part, that is, just a minute, that is packaging, modeling and libraries. Okay, चला समजून घेऊया. तर मॉड्यूल ह्या वर्ड वरून तुम्हाला काय वाटतं, काय असेल ते? येस, एक अंदाज? काय असेल? ओके, पॅकेजिंग काय असू शकतंय? पॅकेजेस किंवा पॅकेज. आपण नंतर तुला कितीचं पॅकेज आहे ते पॅकेज वर्ड का बरं असतं? तुला असं विचार, तुला किती पगार आहे, पॅकेज का बरं म्हणतात? येस, म्हणजे ग्रुप असतो मॉड्यूलचा, म्हणजे कशाच तरी ग्रुपिंग असतं त्याला पॅकेज म्हणतात. व्हेरी गुड, शी इज ऍब्सोल्युटली राईट. बरोबर आहे. पॅकेज जर म्हटलं सपोज मला 10 LPA लागलं तर त्यामध्ये महिन्याचा पगार नसतो, तो 12 महिन्यांचा पगार एकत्र करून सांगितलेला राहतो. सो बेसिकली 12 मॉड्यूल राहतात. तर हा किती दिवस कंपनीत जाईल ते डिपेंड करतं, पण याला पॅकेज किती आहे? 10 लाखाचं. समजलं? म्हणजे बेसिकली जेव्हा पॅकेज हा कन्सेप्ट येतो त्याच्यामध्ये काय येतात? महिने येतात. काय असतात? महिना, असं बघा. ओके, आता महिन्यांमध्ये वीक असतात ना? महिन्यात हप्ते राहतात का? असतात. वीक्स असतात. मग जे वीक्स असतात ना त्यांना तुम्ही मॉड्यूल्स म्हणू शकताय. आणि प्रत्येक वीक मध्ये काय असतो? डे असतो. त्या डेला तुम्ही फंक्शन्स म्हणू शकता किंवा क्लास म्हणू शकता. समजलं? सो लेट्स अंडरस्टँड. तर आता कोणते कोणते टॉपिक इथे आपण डिस्कस करणार आहे, पहिलं ते आपण हायलाइट करून घेऊया. ओके, सो लेट्स गो टू आवर बॅच फर्स्ट.
बॅच नंबर 3. तो चॅप्टर नंबर 6 चे जे टॉपिक आपण डिस्कस करणार आहे तुम्ही लिहून घेऊ शकताय. आळस देऊ नका. आत्ताच तुम्ही बाहेर होऊन आले. मी पण आता जेवण केलेलं आहे. यांना चॉकलेट द्या. मॅडमला चॉकलेट द्या. आहे का म्हणण्यामध्ये? हा द्या. रॅपर्स आहे. अरे बापरे, किती हुशार कॅन्डिडेट आहे. सॉरी, आम्ही चॉकलेट दिले रिटर्न मध्ये डब्यात, त्यांनी रॅपर दिले. व्हेरी गुड. बस आता नवीन त्यातच घालून आम्ही स्टेपल मारून देणार. ओके. सो व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन चॅप्टर 6. सो लेट्स अंडरस्टँड. सो सर्वात फर्स्ट आपण बघणार आहे ते म्हणजे मॉड्यूल्स. ओके, काय बघणार आहे? मॉड्यूल्स. देन वी आर गोइंग टू लर्न पॅकेजेस. After packages, we are going to learn libraries in Python. Okay. Then we are going to learn, आता लायब्ररी मध्ये आपण इम्पॉर्टंट लायब्ररी बघणार आहे मॅथ आणि डेट. ओके, अजून पण आहे, पुढे चालून आपण बघूया. त्यानंतर रेग्युलर एक्सप्रेशन. रेग्युलर एक्सप्रेशन्स. Then we are going to learn the next, that is called as a JSON handling. काय लर्न करणार आहे? JSON handling. Okay. Then we are going to learn V environment. V environment. V म्हणजे virtual. Okay, a virtual environment. And then we are going to learn people. Okay, so which is basically a tool, a command line interface which is used to install third party packages. ज्यात आपण सगळ्यात पहिलं पॅकेज इन्स्टॉल करणार आहे सर्वांचंच आवडतीचं NumPy. Okay, so we will just go with that one, and then we will start our journey with NumPy. Then we will go with pandas and we will move forward. Okay, let's start with it. So सगळ्यात पहिलं आपण लर्न करणारे पॅकेज. आता इथून पुढचे जे लेक्चर्स आहे किंवा याच्या आधीचे जे लेक्चर झाले चॅप्टर नंबर 5, इथून पुढचे लेक्चर्स तुम्हाला डेली येण्याच्या आधी एकदा तरी नोटबुक बघणं मॅन्डेटरी. ओके, मी रॅन्डमली चॅप्टर नंबर 5 पासून जे शिकवतोय तिथून काही पण रॅन्डमली विचार, आळस नका देऊ. ओके, मी रॅन्डमली कोणताही प्रश्न विचारला, जे आळस देत त्यांना आता इथून पुढे उभं करणार, म्हणजे ते झोपणार पण नाही, आळस येणार नाही त्यांना. ओके, हा. मला आला तर मी उभाच आहे तसं. ठीक आहे, सो नो डिबेट ऑन दॅट. So let's start with the first. So what is a module basically? So module is nothing but it's a single file which has set of variables, functions or class. Module काय असतात? Modules are, your module is a file. Okay, content set of variables, functions or class. याला म्हणतात मॉड्यूल. ओके, चला एक एक्झाम्पल घेऊया. लेट्स से की एक फाईल आहे, त्या फाईलचं नाव तुम्ही दिलेलं आहे सपोज स्टुडंट. काय दिले फाईलचं नाव? स्टुडंट. ओके, त्या स्टुडंट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज रन करायचे आहे. सपोज एक आहे स्टुडंटला ऍड करणं. काय करायचं आपल्याला? स्टुडंटला ऍड. आता त्याचबरोबर स्टुडंटची डिटेल्स आपल्याला एडिट पण करता आली पाहिजे. काय करता आली पाहिजे? स्टुडंटची डिटेल्स एडिट. त्याचबरोबर ती एडिट झाल्यानंतर ती रीड पण करता आली पाहिजे. आणि लास्ट असतो तो म्हणजे
डिलीट. तर त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन डिलीट पण करता आली पाहिजे. सो जर तुम्ही इथं केअरफुली बघितलं तर आपल्याकडे एक मॉड्यूल आहे ज्याचं नाव आहे, काय नाव आहे त्याचं? स्टुडंट. ओके, मॉड्यूलचं नाव काय आहे? स्टुडंट. आणि ते मॉड्यूलच्या आतमध्ये फंक्शनॅलिटीज कोणते कोणते? ऍड, एडिट, रीड, ओके, सो डिलीट. That's it. So basically, this is what a logic is. So this is the set of function. याला म्हणतात मॉड्यूल. ओके, इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाला? एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? ही डायग्राम एकदा काढून घ्या. जास्त सुंदर नाही काढता येईल तरी चालेल, फक्त तुम्हाला समजू द्या. ज्यांनी ज्यांनी बॅचेस स्विच केलेले आहे त्यांनी आकाश सरांना इन्फॉर्म करा, सो दॅट तुमची अटेंडन्स जी आहे ती इकडे शिफ्ट होईल. कारण त्यांनी सांगितलं फक्त 6च मुलांनी आम्हाला इन्फॉर्म केलेलं आहे. आणि इथं दिसतं माझ्या होते 6 पेक्षा जास्त दिसत आहे, जर माझं मॅथ बरोबर आहे. माझी रिक्वेस्ट एकदा चेक करा. तरी संजीवनीचे 5 कॅन्डिडेट नाही आलेले, 5 का 4 आय थिंक सो, ते ऑनलाईन आहे. आणि पावसाचं वातावरण आहे तर माझं असं मत राहील की अम्ब्रेला, रेनकोट घेऊन ठेवा. मला रिझन नका सांगू की खूप पाऊस होता, कारण मी पण पावसात इथेच येतो. ओके, आणि मी पण 2 व्हीलरवरच येतो, कारण 4 व्हीलर आणण्याचा सध्या नाशिकमध्ये परिस्थिती खूप खराब आहे. त्यामुळे मला ती एक्सक्यूज प्लीज देऊ नका की पावसामुळे येता नाही आलं. येस, हाच फरक असतो मुला आणि मुलींमध्ये. मुलींनी व्यवस्थित पेन, स्केल काढून प्रॉपर बॉक्स बनवली. मुलांनी फुल शक्तिमानच्या टाईपमध्ये लगेच बॉक्सेस बनवून, लगेच ॲरो बिरो बनवून फायनल. भले ते नंतर समजू किंवा नाही समजू. आता मला कळलं मुलींना टक्के का बरं जास्त पडतात. कारण दुसऱ्यांदा ती नोटबुक वाचल्यानंतर लक्षात येतं की आपण काय लिहिलंय. गुड, समजेल ना ओम तुला नंतर? हा, ओके ओके, ग्रेट. सो चला आता आपण एक पॅकेज क्रिएट करूया. ओके, लेट्स क्रिएट अ पॅकेज. सो मी तेच सेम पॅकेज क्रिएट करेल, student.py. तर आतापर्यंत तुम्ही जे पण डेव्हलपमेंट आपण जी केली ते पॅकेजच होतं ऍक्च्युअली. कारण पॅकेज म्हणजे असते फाईल. पॅकेज म्हणजे काय? सॉरी, आपण जे आतापर्यंत लर्न केलं हे मॉड्यूलच होतं, नॉट पॅकेज, आय एम सॉरी. तर मॉड्यूल ही एक फाईलच असते. सो चला यामध्ये आपण आता डेफिनेशन लिहूया. पहिली डेफिनेशन काय आहे? ऍड स्टुडंट. ओके, त्यानंतर सेकंड डेफिनेशन येईल एडिट अ स्टुडंट. त्यानंतर थर्ड येईल रीड स्टुडंट. आणि लास्ट येईल डिलीट अ स्टुडंट. डिलीट अ स्टुडंट. ओके, एडिट अ स्टुडंट, रीड स्टुडंट, डिलीट स्टुडंट आणि ऍड स्टुडंट. किती फंक्शन्स बनवले आपण? 4. व्हेरी गुड. आता तुमच्या माइंडमध्ये असेल मग हे तर आपण आधी बनवलेलं होतं, बरोबर ना? हा थोडासा फरक आहे. आता आपण आतापर्यंत जिथे ते लॉजिक लिहिलं तीच फाईल काय करत होतो आपण? रन करत होतो, यूज करत होतो, बरोबर? तीच फाईल आपण रन करत होतो, तीच फाईल यूज करत होतो. बट
इथे मी एक दुसरी फाईल क्रिएट करेन, त्याचं नाव काही पण असू शकतंय. मी नाव काय दिलं इथे, main.py. ओके. आता आपल्याला काय करायचंय, हे जे स्टुडंट आहे ना, याचे फंक्शन्स मला मेन मध्ये रन करायचे. काय करायचंय, स्टुडंटचे जे फंक्शन्स आहेत ते कुठे रन करायचे, मेन मध्ये. पण इथे तुम्हाला करावा लागतो इम्पोर्ट. काय करावं लागतं, इम्पोर्ट. आणि इम्पोर्ट केल्यानंतर जे पण फाईलचं नाव आहे ते तुम्ही इथे देऊ शकताय. आपल्या फाईलचं नाव काय आहे, स्टुडंट. फाईलचं नाव काय आहे, स्टुडंट. आणि इथे मी स्टुडंट डॉट, बघा त्याचे सर्व फंक्शन्स इथे दिसतात. त्यापैकी मी एक फंक्शन इथे रन करेल. ओके. and now see what happens if I save this. या फोल्डर मध्ये फक्त चेक करा काय होतं. we'll go with terminal and here just I will say python 3 main.py. So इथे main.py and let's run it. So you will see it have run. रन झाल्याबरोबर एक फोल्डर क्रिएट झालं, दिसतंय का सर्वांना? काय फोल्डरचं नाव, $_py कॅश, $_py कॅश. ओके. आणि पण $_. तर जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर फाईल मधला फंक्शन दुसऱ्या फाईलमध्ये रन करण्यासाठी जेव्हा आपण इम्पोर्ट करतो आणि जेव्हा आपण त्याला रन करतो, तेव्हा ऑटोमॅटिक एक py कॅश नावाचं फोल्डर क्रिएट होतं. याला जर मी एक्सपांड केलं तर तुम्हाला जी इम्पोर्ट केलेल्या फाईलचं नाव आहे ते इथे दिसेल. दिसतंय का, दिसतंय ना? तर ते नेम बघा कसं आहे, student.cpython-314.py. ही बेसिकली पायथनची एक कंपाईल फाईल असते. काय असते, कंपाईल फाईल. यावरती क्लिक जर केलं तर काय म्हणता ते, कान डिस्प्ले द डेटा. ओके. कारण ती फाईल कोणती आहे, बायनरी. ओके. तर बेसिकली ही जी फाईल असते ना .pyc, ही फाईल असते बाईट फाईल. काय असते, बाईट फाईल. या फाईलमध्ये जे पण कोड लिहिला गेलेला आहे इथे तो कॅश करून ठेवला जातो. असं का बरं असेल, कारण ते ती जी फाईल आपण ती इम्पोर्ट करतोय, जर तिच्यामध्ये काही चेंज झाले तर ही फाईल रिक्रिएट होते ऑटोमॅटिकली. पण जर काही चेंज झाले नसेल तर तो कॅश मधलाच लॉजिक उचलतो आणि एक्झिक्यूट करतो फॉर फास्ट ऑपरेशन्स. कायसाठी होतं हे, फास्ट ऑपरेशन. इट इज क्रिएटेड बाय पायथन. जशी ही .py फाईल ही आपण क्रिएट केली डेव्हलपर, तर ही .pyc फाईल कोण क्रिएट करतं, पायथन स्वतः क्रिएट करतं. ओके. आता इथे बघा नेम कसं दिलेलं आहे, student.cpy. सी पायथन म्हणजे कंपाइल्ड पायथन. व्हर्जन काय याचं, 3.14. आपलं व्हर्जन काय होतं पायथनचं, 3.14. माझ्या लॅपटॉपचं तेच व्हर्जन आहे. इथे 314 आलं आणि त्यानंतर .pyc आलं, पायथन कंपाइल्ड फाईल. ओके. सो जर आता मी नेक्स्ट टाइम जर याला रन केलं, ती फाईल परत परत बनवते, ऑलरेडी एक आहे. हा, पण जर मी त्यामध्ये काही चेंज केला, जसं इथे मी डिलीट स्टुडंट रिमूव्ह करेल आणि परत जर रिक्रिएट केलं, ती फाईल परत एकदा रिक्रिएट होते, पण ती ऑटोमॅटिक होते. इथे तुम्हाला ते रिफ्लेक्शन दिसणार. जर मी हे डिलीट केलं त्यानंतर परत रन केलं, ती ऑटोमॅटिक परत क्रिएट होते. सो इट्स समथिंग लाईक दॅट इफ दॅट फोल्डर इज नॉट अवेलेबल, it creates it. If that file is not available, it creates it. If something is modified in the main file, it again creates it. तर ही जी फाईल असते ही असते बाईट फॉर्मॅट मधली फाईल. कोणत्या फॉर्मॅट मध्ये असते, बाईट फॉर्मॅट. इट्स अ नॉट रीडेड बाय ह्युमन. तर ह्युमन रिडेबल फॉर्मॅट मध्ये ती फाईल नसते. लक्ष येत आहे, लक्ष येत आहे. त्यांना चॉकलेट द्या. अरे रॅपर आहे, थांबा मी घेऊन येतो. ओके. येस. लक्षात आले प्रत्येकाच्या. सो हाऊ टू इम्पोर्ट अ
a module. So to import a module, we use import and file name. काय यूज करतो आपण? फाईल नेम. हा झाला एक वे. सेकंड वे असतो इम्पोर्टचा, तो म्हणजे युझिंग अलाइस. युझिंग अलाइस. अलाइस म्हणजे काय? निक नेम, टोपण नाव. ओके, जसं साईश, हे खूप मजबूत नाव आहे, पण घरच्यांना सगळ्यांना म्हणता येणार नाही. मग घरी कोणी पण वेगळं नाव ठेवलं, पिंट्या, बबड्या वगैरे XYZ, दादू, बाबू, येसो नो. तर बेसिकली एक अलाइस असं नाव असतं जे शॉर्टकट असतं, शॉर्ट फॉर्म. सो यू कॅन यूज दॅट वन ऑल्सो. सो आय कॅन जस्ट से इम्पोर्ट स्टुडंट ॲज एस. मग आता मला स्टुडंटच्या ऐवजी काय यूज करावं लागेल इथे? एस. सो मी असं पण म्हणू शकतो, एस डॉट एडिट स्टुडंट. एस डॉट एडिट स्टुडंट. ओके, ग्रेट. So this is the second way to import. पहिला वे काय आहे? Import with the file name. Second काय असतो? Import with the alias. So alias चा syntax कसा आहे? Import file name as alias. कळलं इथपर्यंत? व्हेरी गुड. आणि पायथन कॅशे पीवाय कॅशे फोल्डर कशासाठी असतं? इट्स हॅज a byte file. It has a binary file in it. And that binary file is a byte file. It's in the byte file format. लक्ष येत आहे का सर्वांना? हा कोड लिहून घ्या पहिला. येस, प्रत्येकाने हा कोड लिहा.
ओके, ग्रेट. झाले लिहून सर्वांचं? ओके. सो एक स्टुडंटच्या फोल्डरमध्ये आपण हे फंक्शन्स बनवले आणि ते कुठे कॉल केले? कुठे कॉल केले? मेन डॉट पायथन फाईलमध्ये, मेन डॉट पी वाय, राईट? सो दिस इज व्हॉट द लॉजिक इज. पहिलं जेव्हा आपण कॉल केला तर हा तुमचा नॉर्मल वे होता. हा वे कोणता आहे? अलाइस. अलाइस. ओके, येस. Alice way. So now let's understand the next part. Okay. चला पुढचा पाठ आता समजून घेऊया. लक्ष द्या, बोलू नका. ओके. आता एक थर्ड वे असतो. तो म्हणजे काय? सपोज मला यामध्ये आता बघा आपल्या स्टुडंट मध्ये किती फंक्शन्स आहे टोटल? 4. मला हे आणि आपण किती यूज करतोय? किती यूज करतोय? 2. दोनच यूज करतोय. सो या केसमध्ये जर मला फक्त ते दोनच फंक्शन हवे असेल तर आपण असं देऊ शकतोय, फ्रॉम स्टुडंट, ओके, इम्पोर्ट, आणि मग त्या फंक्शनचे नाव मी ते म्हणले ऍड स्टुडंट कॉमा एडिट. आता इथे तुम्हाला हे एस लिहिण्याची आवश्यकता नाही. इट विल वर्क परफेक्टली. म्हणजे काय होतंय, तुम्ही जेव्हा इथे हा कोड लिहिताय किंवा जे लॉजिक लिहिताय, यू कॅन जस्ट से दॅट मला हे दोनच फंक्शन हवे, दोनपेक्षा जास्त फंक्शन नकोय. So in that case, you can use the third form, okay, which is this one. So this particular syntax you will use when you want to call specific functions. जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक फंक्शन कॉल करायचे तेव्हा तुम्ही तसा यूज करू शकता. फंक्शन म्हणा किंवा व्हेरिएबल्स और क्लास. ओके. So function, variable or class. लक्ष येते का? येते का लक्षात? येस. आता असा विचार करा की मला असं पण नाही करायचंय, मला हे सगळे फंक्शन कॉल करायचे. ओके, बट मला इथे स्टुडंट हे नेम यूज नाही करायचे. तर आता करंटली आपल्याकडे हे रीड स्टुडंट आणि डिलीट स्टुडंट इथे आपण कॉल केले का? नाही. तर आपल्याकडे अजून एक वे असतो. वे असं आपण असं म्हणू शकतोय, फ्रॉम स्टुडंट इम्पोर्ट ऑल. काय म्हणणार आपण इथे? फ्रॉम स्टुडंट इम्पोर्ट ऑल. आणि अल्टिमेटली इट विल कॉल ऑल ऑफ देम. तुम्हाला मॅन्युअली टाईप करायची आवश्यकता नाही. पण हे थोडंसं डेंजरस आहे. ऑलमध्ये बाय डिफॉल्ट सगळे येतात. ओके. सो अनफॉर्च्युनेटली तुमच्या युजरने असं काही फंक्शन कॉल केलं जे त्याला माहितीच नाही. सो इन दॅट केस यू विल गेट अ प्रॉब्लेम. सो टेक्निकली यू कॅन यूज स्टार, बट देर इज अ कॉशन इज देअर. काय? की ऍक्सिडेंटली तुम्ही चुकीचं फंक्शन कॉल करू नये. आणि दुसरं म्हणजे जर मी दोन फाईल इम्पोर्ट केल्या, त्या दोन्हीचं फंक्शन सारखं असेल तर ओव्हर राईड होऊन जातं. हा एक छोटासा प्रॉब्लेम. सो यू कॅन जस्ट हॅव दिस वन. समजलंय? सो पहिला वे कोणता होता? इम्पोर्ट स्टुडंट म्हणजे फाईल नेम. त्यात अलाइस इम्पोर्ट स्टुडंट ॲज एस. थर्ड होता कॉल अ स्पेसिफिक फंक्शन. ओके. सो वी आर युझिंग फ्रॉम स्टुडंट इम्पोर्ट ऍड स्टुडंट एडिट स्टुडंट. आणि जर मला सर्व कॉल करायचे असेल विदाउट हॅव्हिंग एनी हसल फॉर using that import and all this commas, we can just say that import star. त्याने काय होणार? बाय डिफॉल्ट इट विल इम्पोर्ट एव्हरीथिंग. दॅट्स इट. ओके, समजलंय? लिहून घ्या.
Yes, everyone is clear till here. Yes, guys. सर्वांना समजलं इथपर्यंत? Yes, Good. sir. Yes. So here we will take a 5 minutes of break आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करूया. ओके. सो इथे आपण जो कॉन्सेप्ट बघितला तो झाला होता तो आहे मॉड्यूल्स. आता ब्रेक नंतर आपण पॅकेजेस बघणार. ओके, लेट्स टेक अ ब्रेक.